शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। अहिर यांनी ठाकरेंना धक्का देत शिंदेच्या पक्षातून अर्ज भरला होता आणि आज थेट उपसभापती म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे। ही निवडणूक बिनविरोध आवाजी झाली आहे। मात्र कालपर्यंत अनेक जणांची नावे ही समोर येत होती। नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, चंद्रकांत रघुवंशी, कृपाल तुमाने आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदेच्या विरोधात ठाकरे गटाने जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं होतं। मात्र अर्ज मागे घेण्याची वेळ संपण्यापूर्वीच ठाकरे गटाने आपला उमेदवार मागे घेतला। त्यामुळे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। सध्या सचिन अहिर यांची ही निवड महायुतीसाठी मोठा राजकीय विजय मानला जातोय, तर दुसरीकडे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। आता अहिर यांना शिंदेकडून देण्यात आलेल्या या मोठ्या संधीचं ते कशा प्रकारे सोनं करतात आणि विधान परिषदेत उपसभापती म्हणून ते कामकाज कसं सांभाळतात हे येत्या काळात पाहण्यासारखं असेल। आता पुढे आणखीन कोणते भूकंप येतात, शिंदेचं ऑपरेशन टायगर आणखीन कोणते फासे टाकणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून आहे। पण तुम्हाला शिंदेच्या खेळीबद्दल काय वाटतं आणि सचिन अहिर यांच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।